आज तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? माझी प्रमुख मागणी ही आहे की आमच्या आरक्षण पाहिजे आम्हाला. आमचे मुलं बालं शिक्षण आहेत तर ते काय आता तरी सरकारनं आमच्यावर ख्याल नाही केला आहे. आता बी आम्ही तसल्या जसेच आमचे काही सरकार सुनत नाही आणि आम्हाला आमच्या मांगावरती समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. आमची 10वी 11वी लेखी जे पढाई आहे ते शिक्षण म्हणून टाकले आहेत त्याला काय ड्युटी पाणी लागली पाहिजे आणि आमचा विकास झाला पाहिजे. आता तर की आम्ही ह्या समाजमध्ये एक तर भीक मागून खातो, आता तर की कचरा कवाडी हे चुनून आमचे बालबच्चे खातात ना आम्ही फिरत खातो. आम्ही नाही शिकलो तर आमच्या लेकरा बालबच्च्याला शिकवलं आहे आम्ही, तर आमच्या लेकरा बालबच्च्याला आरक्षण भेटलं पाहिजे आणि आमचा लेकरा बालबच्चे कॉर्पोरेशनमध्ये करून ड्युटी केली पाहिजे आणि आमचं नाव रोशन झालं पाहिजे. साठी सामाजिक संघटनेचा मी मुख्य सचिव आहे आणि हे आरक्षणाचं जे आहे या आरक्षणाच्या समर्थनात मी आलेलो आहे. मी समाज कल्याण जसं हे जे आरक्षण आहे हे समाज कल्याण विभागाअंतर्गत आहे. तर समाज कल्याण विभागामध्ये मी हॉस्टेलर आहे. साधारणतः 10व्या वर्गापासून मी हॉस्टेलची फॅसिलिटी घेतली. तर तिथे मागासवर्गीयांचे आरक्षण असतानासुद्धा तिथे मातंग आणि भंग्यांसाठी स्वतंत्र आरक्षणाचं प्रोव्हिजन होतं. म्हणजे मला हे म्हणायचं की शासनाने ऑलरेडी उपवर्गीकरण जो हा प्रकार आहे तो त्यांच्याकडे पहिल्यापासून अप्लाय होता. फक्त आता हे व्यापक झाल्यामुळे हे सगळं व्यापक झाल्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे आकर्षित होऊन राहिलं असा एकंदरीत आहे. आणि मी हे देवेंद्र फडणवीस जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत जे आरक्षण होऊ शकते असा आम्हाला आशावाद. भाऊ साठे आणि क्रांतीवीर लवजी वसंत साळवे परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझ्या शब्दाला सुरुवात करतो आहे. वर्गीकरण ह्यासाठी पाहिजे की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या मातंग समाजावर कमीत कमी आमच्या जिल्ह्यामधून आमच्या विदर्भामधून कमीत कमी IAS अधिकारी आमचे इथं निर्माण झाले पाहिजे आणि समाजाचा विकास झाला पाहिजे. समाजाच्या विकासाकरता हा मोर्चा आपण अनेक वर्षापासून काढत आहोत. गेल्या 96मध्येच हा मोर्चा तर जे आज मोर्चा निघत आहे याच्या आधीच आपलं वर्गीकरण झालं असतं. 96मध्ये इथल्या चंद्रपूरच्या सुधीर भाऊंनी हा प्रश्न उपस्थित केला होता विधानभवनामध्ये की मातंग समाजाला 5% आरक्षण द्या. पण आम्ही 5% आरक्षण ना मागताना आम्ही वर्गीकरण करा म्हणतो की जेणेकरून साऱ्या समाजाचा विकास झाला पाहिजे. इथं चर्मकार आहे, आमचे मादिका बांधव आहे, त्याच्यानंतर आमचे सिपर बांधव आहे, बुरट बांधव आहे आणि चर्मकार समाज हे जे आमच्यासोबत आहे यांचा खरोखरच विकास झाला नाही. म्हणून आमची इच्छा आहे की ह्याही समाजाचा विकास झाला पाहिजे. मोर्चा कुठे सुरू होत आहे आणि आम्ही कुठे चालले आहे? आता आम्ही जे नागपूर शहराचे आयुक्त आहेत कलेक्टर साहेब आम्ही त्यांना आमच्या समाजाच्या याच्यावर आम्ही निवेदन जो बनवलेला आहे समाजाच्या मांगाडू समाजांच्या सगळ्या समस्या जो आहेत त्या आता आम्ही त्यांना सांगणार आहे की तुम्ही आता ह्या समाजावर लक्ष द्या. कारण आता तुम्हाला सांगतो आता 30-40 वर्षापासून हा समाज एकदम विकास म्हणजे विकासाचा काय म्हणजे 1% बी विकास झालेला नाही आहे. पण आता आम्ही सगळे लोक आता समाज एकत्रित होऊन आता ह्या समाजाला कुठंतरी आपल्याला विकास भेटायला पाहिजे. तसेच आता आपल्या शाळेबाळेचे आता लेकरं चांगले शिकलेले आहेत आमच्या समाजात. मागच्या वेळेस तर नाही शिकले पण आता आमचे लेकरं चांगले ग्रॅज्युएशन झालेले आहेत सगळे झालेलं. पण आम्हाला समाजाला जातीचा दाखला नाही किंवा जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही. म्हणून आता ह्या सगळ्या गोष्टी विकसित झाल्या पाहिजे. पोराबारांना ड्युटी भेटली पाहिजे आणि या समाजावर ह्या सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो आरक्षण आहे तो आम्हाला ह्या समाजाला भेटतो पण काय आतापर्यंत काही मिळालं नाही म्हणजे आरक्षण कुठलाही भेटला नाही. पण आता आम्ही हा सगळा मोर्चा काढून सगळे लोक एकत्रित होऊन आम्हाला ह्या मांगारुडी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कुठंतरी आमचा कुठंतरी न्याय झाला पाहिजे. यासाठी आम्ही मोर्चा हा नागपूर शहरांच्या आयुक्ताकडे कलेक्टरकडे घेऊन जात आहोत. आज या मागण्या पूर्ण होतात की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मी अपर्णा देशोन्नती, नागपूर.